उद्या मुंबईमध्ये ओबीसी प्रतिनिधी आणि सरकारमध्ये चर्चा होणार। मराठा आरक्षण, जीआर आणि ओबीसी आरक्षणावर बैठकीमध्ये होणार चर्चा। राज्यामधील ओबीसींचे सर्व प्रमुख नेते बैठकीला उपस्थित राहणार। राज ठाकरेंच्या उपस्थितीमध्ये मनसेची आज 11 वाजता बैठक। मुंबईमधील मनसे शहराध्यक्ष, उपाध्यक्ष आणि नेत्यांची शिवतीर्थावर बैठक होणार। आगामी महापालिका निवडणुकांच्या अनुषंगाने मनसेमध्ये खलबतं। महापालिकेमध्ये भाजपचाच महापौर राहणार। युती झाली नाही झाली तरी सुद्धा भाजपचाच महापौर राहणार। गणेश नाईक यांचं वक्तव्य। नाव न घेता गणेश नाईक यांची शिंदेंवर टीका। केंद्रीय निवडणूक आयोग देशभरात मतदार तपासणी मोहीम राबवणार। सर्व राज्यांमध्ये मतदार यादीमधून मृतांची नावं हटवली जाणार। मतदार यादी अधिकाधिक अचूक आणि अपडेट ठेवण्याचे आयोगाचे प्रयत्न। हैदराबाद सातारा गॅझेट दिवाळीपर्यंत लागू करा। मनोज जरांगेंचा महायुती सरकारला इशारा। अन्यथा झेडपीला सरकारची एकही सीट येणार नाही, जरांगेंचं वक्तव्य। दिवाळीपूर्वी हैदराबाद गॅझेट लागू करा असं म्हणणं अतिशयोक्ती। राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे अध्यक्ष डॉक्टर बबनराव ताईवाडे यांची टीका। आमच्या सरकारला शेतकऱ्यांची जाणीव आहे। आम्ही जनतेच्या बांधांवर जाऊन नुकसान पाहिलेलं आहे। 3 तासांमध्ये 5 जिल्ह्यांचा दौरा आम्ही केला नाही। सोलापूरचे पालकमंत्री जयकुमार गोरेंची नाव न घेता उद्धव ठाकरेंवर टीका। दसऱ्याच्या मुहूर्तावर मुंबईमधील सराफा बाजारामध्ये विक्रमी सोने विक्री। काल मुंबईमध्ये किमान 100 टन सोनं खरेदी। गेल्या वर्षीच्या तुलनेमध्ये 20 टन जास्त सोन्याची खरेदी। इगतपुरीमध्ये 17 वर्ष देशसेवा करून घरी परतणाऱ्या जवानाचे आदिनाथ संप्रदायाच्या वतीने जल्लोषात स्वागत। ढोल ताशांच्या गजरामध्ये नाशिक रोड भागामध्ये काढली भव्य मिरवणूक। संभाजीनगरमध्ये शिवना नदीला पूर। पुरामध्ये बैल धुण्यासाठी गेलेली 3 मुलं बैलगाडीसह वाहून गेली। नागरिकांच्या सतर्कतेमुळे मुलं आणि बैल वाचवण्यात यश। दसऱ्याला ट्रॅक्टर धुण्यासाठी गेलेल्या 4घांचा बुडून मृत्यू। संभाजीनगरच्या लिंबे जळगाव येथील घटना। पुण्याच्या पिंपळवाडी इथं घरासमोर बांधलेल्या मेंढीवर बिबट्याने केला हल्ला। भर दिवसा झालेल्या घटनेमुळे परिसरामध्ये भीतीचं वातावरण। हिंगोली जिल्ह्यामध्ये ओला दुष्काळ जाहीर करण्यासाठी अन्नत्याग। शरद पवारांची राष्ट्रवादी हिंगोलीमध्ये आक्रमक। कळमनुरी तहसील कार्यालयासमोरच वकील रवी शिंदेंचं उपोषण। धनगर उपोषणकर्ते दीपक बोराडेंनी 16व्या दिवशी आमरण उपोषण सोडलं। मुलीच्या हातून ज्यूस पिऊन बोराडे यांनी उपोषण सोडलं। प्रकृती सुधारल्यानंतर सरकारसोबत मागण्यांवर चर्चा करणार असंही बोराडेंचं वक्तव्य। फर्ग्युसन रस्त्यावरील वाहतूक काही वेळासाठी बंद राहणार। गरवारे ब्रिजच्या दुरुस्तीच्या कामासाठी वाहतूक बंद असणार। दुपारी 1 वाजल्यापासून 4 वाजेपर्यंत आवश्यकतेनुसार रस्ते बंद। वाहनधारकांना पर्यायी मार्गाचा वापर करण्याचं आवाहन। नाशिक बाजार समितीला कोथिंबीरला विक्रमी भाव। कोथिंबीर जुडीला मिळाला 170 रुपयांचा भाव। चांगला दर मिळाल्यामुळे शेतकऱ्यांनी व्यक्त केले समाधान। पावसाचा फटका बसल्यामुळे 50% आवकही घटली। रायगड जिल्ह्यामधील भात शेतीला पावसाचा तडाखा। जिल्ह्यामध्ये आठवड्याभरात 2185 हेक्टरहून अधिक क्षेत्रामधील भात पिकांचं नुकसान। रत्नागिरीमध्ये सकाळपासूनच पावसाची हजेरी। चिपळूण, संगमेश्वर, लांजा, राजापूर भागामध्ये पावसाच्या सरी। पावसामुळे बळीराजाची चिंता वाढली। यंदा राज्यामध्ये 20% अधिक पाऊस। मराठवाड्यामध्ये सर्वाधिक 39% पावसाची नोंद। जून ते सप्टेंबर दरम्यान राज्यामध्ये सरासरीपेक्षा अधिक पाऊस। मुंबईला पाणी पुरवठा करणारी 7ही धरणं काठोकाठ भरली। मुंबईकरांची वर्षभराच्या पाण्याची चिंता मिटली। सिंगापूर पोलिसांनी सांगितलं, गायक झुबिन गर्ग यांच्या मृत्यूचं खरं कारण स्कूबा डायव्हिंगमुळे नव्हे तर सेंट जॉन्स बेटावर पोहताना बुडाल्यामुळे झाला मृत्यू। नवी दिल्लीमधील लाल किल्ला मैदानावर अभिनेता बॉबी देओलनं केलं रावण दहन। विजयादशमीच्या सत्याच्या विजयाचा दिला संदेश।
विजयादशमी दसरा निमित्त पंढरपूरमध्ये विठ्ठल रुक्मिणी मंदिरात मूर्तींना पारंपरिक पोशाखासह अलंकार परिधान करण्यात आले. सोन्याची पगडी, कौस्तुभ मणी, दंड, पेठ्या, कंगन, हिऱ्याचा आणि मोत्याचा तुरा असे अनेक सुंदर अलंकार परिधान करण्यात आले. गडचिरोलीच्या कोरची इथं दसरा मोठ्या उत्साहात साजरा झाला. 3 तासांच्या प्रात्यक्षिकानंतर रावणाच्या प्रतिकात्मक पुतळ्याचं दहन. गडचिरोलीच्या अतिदुर्गम भागामधील कमलापूर येथील एकमेव हत्ती कॅम्पमध्ये दसऱ्याच्या दिवशी महावतांकडून हत्तींची पूजा. यावेळी वनविभागाचे कर्मचारी आणि अधिकारी सुद्धा उपस्थित होते. मनमाड शहरामध्ये दसरा उत्साहामध्ये साजरा. 40 फुटी रावणाचं दहन पाहण्यासाठी नागरिकांची गर्दी.